ही कथा आहे कोकणच्या सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या एका अशा गावाची ज्याचा नकाशावर उल्लेख शोधूनही सापडणार नाही. काळखेड. नावाप्रमाणेच जिथे काळ आणि खेळ यांचा विचित्र मेळ बसला होता. अनिकेतला ट्रॅकिंगचा विलक्षण छंद होता. महाराष्ट्रातील गडकिल्ले त्याने अक्षरशः पायाखाली तुडवले होते. पण यावेळी त्याने वाट धरली होती एका अशा जंगलाची जिथे स्थानिक लोक दिवसाही जायला घाबरतात. रत्नागिरीच्या पुढे अंतर्भागात असलेले हे घनदाट जंगल आणि त्यातलं ते जुनं काळखेड. संध्याकाळचे 6 वाजले होते. सूर्याची किरणं झाडाच्या दाट पानातून जमिनीपर्यंत पोहोचायला धडपडत होती. अनिकेतचा ताफा चुकला होता. त्याच्याकडे असलेला नकाशा आता निरुपयोगी ठरला होता, कारण मोबाईलचं नेटवर्क कधीच गायब झालं होतं. अरे यार, नक्की कुठल्या वळणावर चुकलो मी, तो स्वतःशीच पुटपुटला. अचानक त्याला समोरून एक म्हातारा माणूस येताना दिसला. अंगावर फाटकी लंगोट, हातात एक काठी आणि डोळ्यात एक अनाकलनीय शांतता. बाबा, काळखेडला जायचा हाच रस्ता आहे का, त्याने विचारलं. तो म्हातारा थांबला. त्याने अनिकेतकडे खालपासून वरपर्यंत पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र हसू उमटलं. काळखेडला जाणारे रस्ते बरेच आहेत पोरा, पण परत येणारा रस्ता फक्त नशिबानेच सापडतो. अनिकेतला वाटलं म्हातारा येडा असावा. त्याने त्याचं बोलणं दुर्लक्षित केलं आणि म्हाताऱ्याने दाखवलेल्या दिशेने तो चालू लागला. त्याला माहीत नव्हतं की तो म्हातारा माणूस नव्हता, तर काळखेडची पहिली सावली होती. जसा जसा तो पुढे गेला, झाडं अधिकच दाट होत गेली. हवेत अचानक एक कुबट वास येऊ लागला, जणू काहीतरी कुजत असावं. समोर त्याला एक जुनी चिरेबंदी वाडा दिसला. कोकणातल्याच घरासारखाच, पण खूप मोठा आणि भयानक. वाड्याच्या भिंतीवरून पिंपळाच्या पारंब्या एखाद्या सापासारख्या लटकत होत्या. आजची रात्र इथेच काढावी लागेल, अनिकेतने विचार केला. तो वाड्याच्या मुख्य दरवाजापाशी पोहोचला. दरवाजा लाकडी होता आणि त्यावर कोळशाने काहीतरी विचित्र चिन्ह काढली होती. त्याने दरवाजा ढकलला. एका भयान आवाजात दरवाजा उघडला. आत पाऊल ठेवताच त्याला जाणवलं की तिथलं तापमान बाहेरच्या तुलनेत खूपच कमी होतं. वाड्याच्या मधोमध एक मोठं अंगण आणि एक तुळशी वृंदावन होतं, जे पूर्णपणे सुकलेलं होतं. रात्रीचे 10 वाजले असावेत. अनिकेतने एका खोलीत आपला मुक्काम ठोकला. त्याने टॉर्च चालू केली आणि आजूबाजूला पाहिलं. भिंतीवर काही जुने फोटो होते. एका फोटोत एक स्त्री उभी होती. तिने नऊवारी साडी नेसली, पण तिचे डोळे मात्र फोटोत असूनही ते अनिकेतचा पाठलाग करत असल्यासारखे वाटत होते. शांतता इतकी गडद होती की अनिकेतला स्वतःच्या श्वासाचा आवाजही स्पष्ट ऐकू येत होता. अचानक वरच्या मजल्यावरून काहीतरी ओढल्याचा आवाज आला. अनिकेत दचकला. कोणी आहे का तिथे, त्याने विचारलं. उत्तर मिळालं नाही, पण मग दुसरं काहीतरी ऐकू आलं. घुंगरांचा आवाज, महाराष्ट्राच्या मातीतल्या लावणीच्या घुंगरांसारखा. पण त्यात मोहकता नव्हती, तर एक प्रकारची वेदना आणि क्रूरता होती. अनिकेतने टॉर्च घेऊन वरच्या मजल्यावर जायचं ठरवलं. पायऱ्या लाकडी होत्या आणि प्रत्येक पावलावर त्या आक्रोश करत होत्या. वरच्या मजल्यावर गेल्यावर त्याला एक मोठी खोली दिसली. तिथला दरवाजा अर्धा उघडा होता. टॉर्चचा प्रकाश आत टाकताच त्याच्या काळजाचा ठोका चुकला. जमिनीवर रक्ताने एक मोठी रांगोळी काढली होती आणि मध्यभागी एक जुना आरसा होता, जो तडा गेलेला होता. आणि त्या आरशात त्याला काहीतरी दिसलं. त्याच्या पाठीमागे एक आकृती उभी होती. तीच नऊवारी साडी नेसलेली स्त्री. तिचे केस पायापर्यंत रुळत होते. पाय उलटे होते आणि चेहऱ्यावर कातडीच नव्हती. फक्त जळलेलं मांस दिसत होतं. अनिकेतने मागे वळून पाहिलं तर तिथे कोणीच नव्हतं. पण जेव्हा त्याने पुन्हा आरशात पाहिलं, ती आकृती आता त्याच्या अधिकच जवळ आलेली होती. अनिकेत जीवाच्या आकांताने खाली पळाला, पण मुख्य दरवाजा आता बंद झाला होता. कितीही जोर लावला तरी तो हलत नव्हता. सुटका नाही, सुटका नाही, वाड्यातून अनेक आवाजांचा प्रतिध्वनी उमटू लागला. त्याला आठवलं त्याने बॅगेत एक छोटी जुनी वही आणली होती, जी त्याला एका जुन्या ग्रंथालयात सापडली होती. त्यात काळखेडबद्दल लिहिलं होतं.
त्याने घाईघाईत ती वळी उघडली. त्यात लिहिलं होतं, काळखेडचा हा वाडा एका क्रूर जहागीरदाराचा होता, ज्याने आपल्या नर्तकीवर, जिचं नाव रत्ना होतं, तिच्यावर खूप अत्याचार केले. तिचा छळ कळून तिला याच वाड्यात जिवंत भिंतीत गाडलं होतं. मरताना तिने शाप दिला की जो कोणी या वाड्यात पाऊल ठेवेल त्याला ती आपली जोडी म्हणून तिथेच थांबवून घेईल. अनिकेतला घाम फुटला. त्याला जाणवलं की तो ज्या खोलीत होता तिथल्या भिंतीतून हळूहळू रक्त पाजरू लागलं होतं. भिंतीच्या आतून कोणाचा तरी नखे ओरखडल्यासारखा आवाज येत होता. अचानक वाड्यातले सर्व दिवे लख्ख पेटले. त्याला दिसलं की पूर्ण अंगणात आता ती रत्ना उभी होती. तिने नाचायला सुरुवात केली, पण तो नाच नव्हता तर ते तांडव होता. ये, माझ्याकडे ये, तिचा आवाज त्याच्या कानापाशी घुमला. अनिकेतच्या पायाला काहीतरी स्पर्श झाला. जमिनीतून हाडांचे हात वरती आले होते आणि त्यांनी अनिकेतचे पाय घट्ट पकडून ठेवले होते. तो हलवू शकत नव्हता. हळूहळू जमीन त्याला गिळू लागली. त्याने आजूबाजूला पाहिलं तर भिंतीतून अनेक चेहरे बाहेर येत होते. हे ते लोक होते जे आधी या वाड्यात अडकले होते. त्यांच्या डोळ्यात फक्त पोकळी होती. अनिकेतने शेवटचा प्रयत्न म्हणून आपल्या खिशातील माचीस काढली. त्याने जवळच असलेल्या एका जुन्या पडद्याला आग लावली. आग वेगाने पसरू लागली. वाडा लाकडी असल्याने आग पकडायला वेळ लागला नाही. जशी जशी आग वाढली तशी तशी ती स्त्री किंचाळू लागली. तिची किंचाळी इतकी भयंकर होती की अनिकेतचे कान बधीर झाले. त्या आवाजात हजारो लोकांच्या वेदना सामावल्या होत्या. आगीच्या उष्णतेमुळे जमिनीची पकड ढिली झाली. अनिकेत कसाबसा उठला. आगीच्या धुरामुळे त्याला काहीच दिसत नव्हतं. त्याने एक खिडकी तोडली आणि बाहेर उडी मारली. तो जंगलात धावत सुटला. मागे वळून पाहिलं तर तो पूर्ण वाडा धगधगत होता. पण त्या आगीतून त्याला त्या स्त्रीचा चेहरा दिसत होता जो हसत होता. तो धावत राहिला जोपर्यंत त्याला मुख्य रस्ता सापडला नाही. सकाळी एका ST बसच्या ड्रायव्हरने त्याला रस्त्याच्या कडेला बेशुद्ध अवस्थेत पाहिले. जेव्हा अनिकेत शुद्धीवर आला तेव्हा तो हॉस्पिटलमध्ये होता. पोलिसांनी त्याची चौकशी केली. साहेब, मी काळखेडच्या वाड्याला आग लावली, अनिकेत ओरडून सांगत होता. पोलीस इन्स्पेक्टरने एकमेकांकडे पाहिले आणि हसले. काय बोलताय तरुण तुम्ही? काळखेड नावाचं गाव 100 वर्षापूर्वीच एका भीषण आगीत जळून खाक झालं होतं. तिथे आता फक्त राख आणि दगड उरले आहेत. तिथे वाडा वगैरे काहीच नाही. अनिकेत सुन्न झाला. त्याने आपला हात पाहिला. त्याच्या हातावर नखांचे निळे ओळखडे होते आणि खिशातून एक वस्तू खाली पडली, एक जुनं गंजलेलं घुंगरू. त्याने खिडकीबाहेर पाहिलं. हॉस्पिटलच्या बागेत असलेल्या पिंपळाच्या झाडाखाली त्याला तोच म्हातारा उभा दिसला. म्हाताऱ्याने हात हलवला आणि ओठांवर बोट ठेवून शांत राहण्याचा इशारा केला. अनिकेतला समजलं तो वाड्यातून बाहेर आला होता, पण काळखेडने त्याला सोडलं नव्हतं. ती रात्र अजूनही संपली नव्हती.